नमस्कार. आज अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांचा संयुक्त पत्रकार परिषद आहे सार्वजनिक गणेश उत्सव 2025 संदर्भात. तर मी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब कुराड यांना सांगतो की त्यांनी तुमच्याशी संपर्क साधावा. नमस्कार. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर संपूर्ण पुणे शहरात नव्हे तर देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय. अत्यंत उत्साहाने आणि धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा होत असतो. याही वर्षी तो होईल. सर्व गणेश मंडळ एकत्र येऊन, सर्व कार्यकर्ते, प्रशासन असेल, सर्वजण एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. यंदाचा उत्सव साजरा करत असताना आम्ही महत्वाच्या विषयाकडे येतो. 6 सप्टेंबरला आपल्या गणपतीचं विसर्जन आहे. तुम्ही म्हणताल की गणपती बसायच्या आधीच विसर्जनाची सुरुवात का करताय तुम्ही, पण हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून आम्ही आधी सांगतोय. 7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे आणि त्याचं खगोलशास्त्र आणि धार्मिक या दोन्ही गोष्टी पाहता आपल्याला त्याच्या बाबतीत विचार करायला लागेल. 7 सप्टेंबरला 12:37 वेद चालू होतात ग्रहणाचे. आणि वेद काळामध्ये आपल्या घरातले देव असू किंवा मंदिरातले देव असू, सार्वजनिक गणपती असतील किंवा इतर कुठलाही देव असू, देवता असू, यांच्या मूर्ती ग्रहण काळ संपेपर्यंत झाकण्याची प्रथा आहे. ओलं फडकं करून आपल्या घरातले देव आणि सगळे झाकले जातात आणि ग्रहण काळ पूर्ण झाल्यानंतर त्याची पूजा करून स्वच्छ धुवून तो परत स्थापित केला जातो. तर आपली गेली अनेक वर्ष आपण बघतोय विसर्जन मिरवणूक ही 26 तास 27 तास अशी चालत असते. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वेळ जातो. यंदाच्या वर्षी 12 वाजायच्या आत 7 तारखेला विसर्जन मिरवणूक संपवावी म्हणून आम्हाला काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घ्यायला लागतात. 12 वाजायच्या आत अशासाठी त्याचं कारण आधीच सांगितलं. 12:37 वेद चालू होत आहे. प्रत्येक गणपती मंडळाचा गणपती हा आपापल्या मंदिरात ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी करावी अशी सर्वांचीच भावना आहे आणि त्याच्या मागे धार्मिक कारण सुद्धा आहे. तर याच कारणासाठी आणि सर्व मंडळांना लवकर विसर्जन करण्याची मदत व्हावी म्हणून आम्ही यावर्षी, आपल्याकडे प्रेस नोट आता पोहोचले असेल कदाचित, आम्ही यावेळेला असा निर्णय घेतोय. दरवर्षी आम्ही संध्याकाळी 7 वाजता आरती करून निघायच्या तयारीत असतो. परंतु यावर्षी सर्व मंडळांच्या सोयीसाठी, सर्व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी, नागरिकांच्या, भाविकांच्या सोयीसाठी आम्ही यावर्षी ज्या ठिकाणाहून गणपतीची मिरवणुकीची सुरुवात होती त्या टिळक पुतळ्यापासून मानाचे 5 गणपती गेल्यानंतर लगेचच आमच्या मिरवणुकीला आम्ही सुरुवात करणार आहोत. हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय आम्ही घेतोय. कारण 132-33 वर्षाची ही परंपरा आहे. या परंपरेमध्ये आता पहिल्यांदाच खंड पडतोय. पण हा खंड पडत असताना त्यामागे 2 कारण आहेत. पहिलं कारण ग्रहणाचं आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे. आणि गेली 3-4 वर्ष करोना काळापासून आम्ही 7 वाजता म्हणजे 7 वाजता गणपतीची आरती करून संध्याकाळी तयार असतो. पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा आम्हाला विचारणा होती, तुमची तयारी असेल तर आम्ही मार्ग रिकामा करून दिलेला आहे, तर आपण त्वरित निघा. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही 7 वाजता मंडई परिसरातून विसर्जनाला मार्गस्थ होतो. परंतु बेलबाग चौकात यायला आम्हाला पहाटेचे 4:30-5 वाजतात. हा 3 वर्षाचा अनुभव. कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोलिसांच्या वतीने आम्हाला होत नाही. त्यांनी दिलेला शब्द ते पाळत नाहीत. त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, या कारणासाठी घेतोय. आणि दुसरं म्हणजे आमच्या सर्वच मंडळांना विनंती राहील की त्यांनी आपले ढोल पथकं असतील त्याची संख्या कमी करावी.
फक्त विसर्जन वेळेत होण्यासाठी. आणि गेली अनेक वर्ष, गेली 3-4 वर्ष मी आता सांगितलं तुम्हाला, अनेक भाविकांचे आम्हाला फोन येतात की आम्ही पहाटेपर्यंत ताटकळत आपल्या गणपतीच्या दर्शनासाठी थांबत असतो, परंतु तुम्हाला खूपच उशीर होतो, त्यामुळे आम्ही लवकर निघण्याच्या तयारीत असतो आणि लवकर घरी जातो. आमचं दुर्दैव, आम्हाला दर्शन घेता येत नाही. तर तुम्ही सगळ्यांनी मिळून हा काहीतरी चांगला निर्णय घ्या, अशी भाविकांची पण मागणी होती, म्हणून आम्ही हा निर्णय घेतोय. विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर 5वा गणपती जेव्हा शेवटचा निघेल टिळक पुतळ्यापासून, त्याच्या मागे आम्ही आमचे विसर्जन मिरवणूक सुरू करणार. कोणाला काही विचारायचं असेल तर मला असं विचारायचं होतं की गेल्या 2 वर्षांपासून